पण आमच्या सिद्धांतानुसार गगनाची उत्पत्ती सांगितली की नाही? कुणापासून? इथं कोणापासून सांगितली आहे की नाही? हा, माया ती काय करते? चैतन्या, काल झाला ना विषय, चैतन्याच्या आश्रयाने राहते आणि चैतन्याच्या ठिकाणी वर रंग हा भिंतीच्या ठिकाणी राहतो आणि भिंतीच्या ठिकाणी राहून त्या भिंतीच्याच ठिकाणी वेगवेगळे चित्र दाखवतो. त्याप्रमाणे ती माया काय करते? उत्पन्न करते. कुणाला? आकाशाला. मग जी वस्तू उत्पन्न होते ती वस्तू नष्टही होते. आणि मग जर तो आकाश उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे, तर त्याला तुम्ही नित्य म्हणू शकाल का? मग नित्यत्व राहिलंच कुठं तिथं? साध्याभाव जरी तिथं जात असला पण हेतू तरी कुठं आहे? मग नित्यत्व हेतू हा साध्याभावत वृत्ती आहे का साध्याभावत अवृत्ती आहे? अवृत्ती आहे. आणि जो हेतू साध्याभावत अवृत्ती असतो तो सदहेतू असतो का व्यभिचारी असतो? व्यपवास असतो? सदहेतू आहे. मग हा नित्यत्व हेतू सदहेतू आहे का असदहेतू आहे? सदहेतू आहे. आणि सदहेतू असल्यामुळे व्यभिचार शंका इथं करता येणार नाही. ते दिले गगनादे उत्पत्तिमत्वेन, गगनाधिक उत्पत्तीवाले असल्यामुळे अनित्यत्वात ते अनित्य आहे. अर्थात त्यांच्या ठिकाणी नित्यत्व हेतू नाही, म्हणून न अनैकांतिकता. म्हणून आमच्या या हेतूमध्ये अनैकांतिकता म्हणजे सविचाररूपी दोष येत नाही. ती भाव. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.